अंदाज घेऊन तुम्हाला जर एवढी मोठी तूट भरून कशी काढणार, तर विकासाचं गाजर दाखवणार आणि दुसरीकडे ही तूट भरून काढण्यासाठी लोकांना महागाईचा सामोरं जावं लागेल, विविध टॅक्स रूपाने वसूल करायसाठी त्याच्यात वाढ करावी लागेल, तोच उद्देश असणार आहे। निवडणूक झाली की लोकांची लूट सुरू होईल, त्यांचं जेब कापणं सुरू होईल। हा तूट वित्तीय तुटातील एवढी मोठी तूट जे दिसते आहे त्यातून सरकारचा स्पष्ट इरादा या ठिकाणी दिसतोय। हो, मी तेच काल प्रश्न विचारला होता। आशा वर्कर आणि गटप्रवर्तक हे जवळपास 82,000 आहेत। त्यांनी डिपार्टमेंटनी 7,000 रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव तयार केला, पण तो कॅबिनेट पुढे येतच नाही, आणलंच जात नाही आहे। यांची इच्छाशक्ती नाही सरकारची, मुख्यमंत्र्यांची दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांची। सव्वा महिना 1.5 महिना झाला आंदोलन करतायत। या महिलांचा श्राप जो आहे, या महिलांचा श्राप यांना लागल्याशिवाय राहणार नाही। त्यांचा इतका त्या महिलांना ऊन पाऊस किती सगळं घरदार सोडून, सगळ्या अनेक विवाहित महिला आहेत, त्या महिला इथे येऊन बिचाऱ्या कशाची पर्वा न करता हक्कासाठी लढतायत। म्हणजेच मला हे आता काही पहिलंचं बजेट तर पंचामृत होतं, त्याचा पंचामृत आता अमृत कुठे गेलं काही दिसलं नाही। पूर्वीचा मागच्या वित्तमंत्र्यांनी मांडलेला बजेट पंचामृत, तो अमृताचाच पत्ता नाही। आता ह्या बजेट सर्व पाहिल्यानंतर हे विषामृत ठरू नये म्हणजे झालं। सर, जलयुक्त शिवारमधून 300 युनिटपर्यंत शेतकऱ्यांना वीज मोफत दिलेलं आहे, याचबरोबर गड किल्ल्यांसाठी पण मोठा निधी आणि तरतूद केलेला आहे। या महत्त्वाच्या गोष्टी आहेत का? जलयुक्त शिवारमधून 300 युनिटपर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे आणि गड किल्ल्यासाठी अनेक दिवसात। अरे 300 युनिट म्हणजे काय होतं? एका दिवसासाठी होतं जलयुक्त शिवार। 300 युनिट म्हणजे एक दिवसाचा वापर। 300 युनिट होतातच किती? 3.5 HP पंप चालवला तर 12 तासामध्ये 300 युनिट संपतील। एक आहे गाजर आहे, यातून काय फार काही शेतकऱ्याला आधार मिळेल ही बनवाबनवी आहे। सर, वडेट्टीवार सर, जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली, याकडे कसं आता थोडं नाही मोठेपणा दाखवायला पाहिजेत। कोणावरही कोणी जरांगे पाटलावरही बोलू नयेत आणि जरांगे पाटलांनी दुसऱ्यावरही बोलू नयेत। सुसंस्कृत महाराष्ट्रातली काही तथ्य पत्ते पाळले गेली पाहिजेत आणि आपण बोलताना मर्यादा ठेवले गेले पाहिजेत। संविधानिक मागायचा हक्क मागत असताना तो संविधानिक मार्गानेच मागितला पाहिजेत, शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानेच मागितला पाहिजेत। हे तेवढंच मात्र खरं आहे। आम्ही कुठल्याही वाईट बेचिराग वगैरे करणं अशा काही हिंसक गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही। माफी मागून जरांगे पाटलांनी फार मोठेपणा दाखवला आहे। असे सत्ताधारी पक्षातील जे आमदार आहेत, दुसऱ्यांना आई बहिणीच्या शिव्या घालतात, त्यांनी सुद्धा आता माफी मागितली तर महाराष्ट्र मोठा झाल्याचं दिसेल। सर, बजट पे हिंदी में जानना चाहेंगे, जो आज बजट पेश हुआ है उस पे क्या कुछ नहीं है, खुदा पहाड़ निकला चुहा, वही पंचामृत गया खड्डे में, अमृत भी नहीं मिला, कुछ नहीं मिला, जहर देकर लोगों को मारने का काम दिख रहा है। ये सब जो आज का जो अंतरिम बजट है ये महाराष्ट्र को फिर से खड्डे में डालने वाला है। ना इसमें महिलाओं के लिए कुछ महिला के सक्षमीकरण के लिए, ना किसानों को आज की स्थिति से बाहर निकालने के लिए, बेरोजगार को इसमें तो कोई पता ही नहीं कि उनके लिए कुछ सरकार करने जा रही है, ना इंडस्ट्रियल ग्रोथ के लिए, डेवलपमेंट के लिए जहाँ से रोजगार उपलब्ध होता है तो उसके लिए कोई नया इंडस्ट्री को सवलत देना, बूस्ट देना, इसका कोई प्रावधान इसमें नहीं है। एक तो ये आज का बजट बोले तो पुराने बजट का ही नया बजट है, केवल स्मारकों का बजट और वोट लोकसभा में वोट मिलाने के लिए जितने भी स्मारक खड़ा कर सकते हैं ये घोषणा हुई। ये स्मारक होंगे क्या नहीं पता नहीं, छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक की घोषणा हुई, उसका जल पूजन हुआ, फिर भी आज के तारीख में इन्होंने कोई वो काम शुरू भी नहीं किया। तो यही इससे ही पता चलता है ये घोषणा करते हैं वोट पाने के लिए, वोट मिलने के बाद ये लोग भूल जाते हैं जनता को। ये स्मारक वारक कुछ नहीं बनेंगे, केवल इलेक्शन का फंडा होगा। एक बजट का जिक्र नहीं किया आप, सरकार ने आपका आरोप है पार्टी को तोड़ने का। नहीं, अभी तो पूरा ये बजट स्मारक बनाने का बजट, ये बजट में जो प्रावधान किया है, हमने सरकार से कहा कि ये भी एक तरतूद कर दो, पार्टी फोड़ने के लिए विशेष ठोक तरतूद, ये भी बजट में होना दिखना चाहिए। ऐसा मुझे लगता है कि ये एक इतना ही कमी दिखी, बाकी सब गोल मटोल दिखा।
वो बजट ऊपर होगा लोकसभा में, यहाँ नहीं होगा। चलो, थैंक यू। थैंक यू सर।